मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची सभा होते। ठाण्यातल्या कार्यकर्त्यांसमोर उद्धव ठाकरेंचा हा मेळावा होतोय। ठाण्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सध्या राजकीय वर्तुळाचं तर लक्ष लागलेलं आहेच, पण शिंदे गटाचंही ठाकरेंच्या या भाषणाकडे लक्ष असेल। बहुतांश पक्षांनी यात्रांच्या माध्यमातून सध्या विधानसभेची तयारी सुरू केली आहे, तर ठाकरेंनीही विधानसभेच्या तयारीला सुरुवात केल्याचं या मेळाव्यातून दिसतंय। उद्धव ठाकरे यांचा मेळावा इथे गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्या समोर ठाण्याचे जे नेते आहेत आणि आनंद दिघेंचे पुतणे असलेले केदार दिघे उभे आहेत। आपण त्यांना विचारूया, सर या मेळाव्याचं नेमकं आयोजनाचं कारण काय आहे? आता इलेक्शन आलेले आहेत, त्या संदर्भातला हा मेळावा आहे। वंदनीय बाळासाहेबांची जी संकल्पना होती भगव्या सप्ताहाची आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत ज्या पद्धतीने कार्यकर्ते पोचले पाहिजेत, त्यांची संकटं त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी एकरूप होऊन ह्या राज्याचं कल्याण कसं होईल, उत्कर्ष कसा होईल हे विचारात घेऊन ज्या पद्धतीची संकल्पना वंदनीय बाळासाहेबांच्या काळात राबवली गेली, तीच परंपरा उद्धवसाहेब जोपासत आहेत आणि त्यांच्याच आदेशाने 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट हा भगवा सप्ताह यशस्वी पद्धतीने चाललेला आहे। तिकडे आपण लहान मुलांचे गुणगौरव सोहळे असो, आरोग्य शिबिरं असो, ज्येष्ठांचा सत्कार सन्मान असो, या असे अनेक विविध उपक्रम आपण इकडे राबवतोय आणि लोकांशी नाळ मिळवून आपण या ठाण्याचा आणि नुसतं ठाण्यात नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये एक यशस्वी घोडदौड या पक्षाची आपण करत आहोत। आपण जर बघितलं तर सकाळी बॅनर युद्धच झालेलं पाहायला मिळालं। तुमच्या गटाने काही बॅनर देखील उतरवले, तुम्ही देखील 2 दिवसापूर्वी काही बॅनर लावले होते। या सगळ्या संदर्भात तुम्ही कसं आपण जर का बॅनर युद्ध म्हटलं तर तुम्ही बघू शकाल की 2 दिवसा अगोदर जो मी बॅनर लावला त्याच्यामध्ये मला सर्वसामान्य जनता, लोकशाहीमध्ये ज्या जनतेचं मत आपण मतदानासाठी मागतो, जिंकण्यासाठी मागतो, तसं दैनंदिन दिवसामध्ये त्यांचे विचार, त्यांचं मत आपण जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणूनच हिंदुत्वाची व्याख्या काय, खरं हिंदुत्व कशाला म्हणतात आणि लोकांच्या मनातलं हिंदुत्व काय हे समजून घेण्यासाठी मी बॅनर लावलेला। त्याच्यावरती माझा फोटो होता, माझा नंबर होता आणि कुठेही लपाछुपीने कुठची गोष्ट केली गेली नव्हती। पण आज जे बॅनर लावण्यात आलेले त्याच्यावरती नाही कोणाचा फोटो होता, जे माझ्या विरोधात लावण्यात आलेले त्याच्यावरती कोणाचंही नाव नव्हतं। मला असं वाटतं हे छुपेवार करणं बंद करावे आणि लोकांचा मानसन्मान ठेवून त्यांच्या विचारांना कुठेतरी आपण आदर करणं गरजेचं आहे। माझ्या लावलेल्या बॅनरला जरी प्रतिक्रिया चांगली किंवा वाईट आली असेल तरी ती लोकांची प्रतिक्रिया आणि त्याचा मी आदर करतो। नक्कीच। तर आपण बघितलं एकंदरीतच जे सकाळी बॅनर युद्ध झालं होतं ते एकंदरीतच केदार दिघे यांनी लावलेल्या बॅनर नंतर सुरू झालं होतं। सुरुवातीला केदार दिघे यांनी एक बॅनर लावला आणि त्यानंतर विरोधी पक्षांनी, सत्ताधारी पक्षांनी देखील बॅनर लावला। या संदर्भात आत्ता आपल्याशी केदार दिघे यांनी संवाद साधलेला आहे। आत्ता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे इथे गडकरी रंगायतन येथे मेळावा घेण्यासाठी पोहोचत आहेत। कॅमेरामन प्रतीक जाधवसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, ठाणे।